श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी व कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय गडिंग्लज यांच्यामध्ये अर्थशास्त्र व वाणिज्य विभाग यांच्यात सामंजस्य करार संपन्न झालाय। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओंकार महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर नीलम धुरी व सहाय्यक प्राध्यापक कांबळे यांनी मार्गदर्शन केले। 5 दिवस म्हणजे 7 दिवसीय ते राज्यस्तरीय अधिवेशन करिअर संसद विद्यार्थ्यांचं अधिवेशन होतं। आता करिअर आणि महिला विकास कक्ष हे विभाग माझ्याकडे आहेत। अर्थशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्य करताना बरीच वर्ष मी हे कार्य करते आवडीने, आणि त्यामुळे काही विद्यार्थी संख्या आज कमी झाली, कारण आत्ताच ते राज्यस्तरीय अधिवेशन बारामतीला 7 दिवस जाऊन आल्यामुळे पालकांचं असेल, आणि दुसरी गोष्ट असं की DLLE ते प्रोग्रामसाठी विद्यार्थी आत्ताच जाऊन आले आणि त्यामुळे ते येऊ शकले नाहीत। नंतर 25 विद्यार्थी अगदी फिक्स होते, आणि झालं असं की सरांना मी म्हटलं आणि प्राचार्यांनी लगेच होकार दिला आणि हा आपला MOU पक्का झाला। आणि डिसेंबरमध्ये दरवर्षी मी मुलांना कुठेतरी घेऊन जाते आवडीने, तर डिसेंबरमध्ये आमचं चाललेलं होतं TYच्या मुलींचं, मॅडम यावर्षी कुठेतरी जाऊया आमचं ठिकाण पण फिक्स झालं, पण काही कारणामुळे ते रद्द झालं। आणि त्याचं हे कारण असावं की आपला हा MOU व्हायचा होता, आणि मी मुलांना असं म्हटलं की आपण एका सरळ रेषेने गेलो आजपर्यंत, मुंबईपर्यंत जातो, कोल्हापूरला जातो, सिंधुदुर्ग रत्नागिरी तर रोजचं आपलंच आहे, मालवण बेंगुरला, तर आता आपण एक गडिंग्लज बघूया। आणि असा आजचा हा दिवस आपला भेटण्याचाही सुसंधी मिळाली। तर हा आजचा दिवस हा आपल्या दोन्ही महाविद्यालयांसाठी अतिशय महत्वाचा आणि ऐतिहासिक आहे, कारण 2 शैक्षणिक संस्थांमध्ये असलेला MOU हा सामंजस्य करार आहे, आणि हा फक्त औपचारिक करार नाहीये, तर याच्यामध्ये ज्ञान, संशोधन, कौशल्य विकास आणि शैक्षणिक सहकार्य याचा हा एक नवीन पूल आहे। लक्षात घ्या, अर्थशास्त्र आणि वाणिज्य हे जे आहेत ह्या दोन्ही शाखा किंवा हे एकमेकांशी घट्टपणे बांधलेले असे 2 विण आहेत, किंवा हे घट्टपणे रोवलेल्या 2 गोष्टी आहेत, 2 शाखा आहेत। आणि अर्थशास्त्रामध्ये जे ज्ञान किंवा अर्थव्यवस्थेचं हे जे आहे आपलं व्यवहार किंवा अर्थव्यवस्थेमध्ये आपलं जे ज्ञान सैद्धांतिक ज्ञान आहे, आणि त्याचं व्यावहारिक रूप म्हणजे वाणिज्य। आणि या MOUच्या करारामुळे या अर्थशास्त्राच्या सैद्धांतिक ज्ञानाबरोबर आपल्याला वाणिज्य विभागातील व्यावहारिक अनुभवाची एक मोठी संधी मिळणार आहे। आणि आपण पाहतो म्हणजे आपण जगतच असतो, अर्थशास्त्र हे आपल्याला नेहमीच आपण जगत असतो, आणि ते आपल्या लक्षात येत नाही। अगदी रस्त्यावरचा भिकारी जरी तुम्ही घेतला तरी तो काय करत असतो, 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये जरी आपल्याला मिळाले तरी तो आपल्या कुठे वडापाव घेणार, चहा घेणार, असा एक गरजा भागवत असतो। आणि या अर्थशास्त्रामध्ये जसा पैसा हा केंद्रबिंदू आहे, तसं आपल्या जीवनामध्ये वेळ हा महत्वाचा केंद्रबिंदू आहे, आणि त्या वेळेचा वेळेत उपयोग करून घ्यायचा असेल तर आपल्याला वाणिज्याची मदत होते। आणि हे व्यावहारिकता जी आहे ही आज काळाची गरज आहे। आता या MOUमुळे आपल्याला काय मिळतं किंवा काय या सहकार्यामुळे आपल्याला कोणते फायदे आहेत, तर दोन्ही महाविद्यालयांसाठी आपण एक संयुक्त कार्यशाळा घेऊ शकतो, सेमिनार घेऊ शकतो, परिषद घेऊ शकतो, विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप आणि फील्ड प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी मिळते। IQAC समन्वयक तथा वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर ज्ञानराजा चिघळीकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर काशीनाथ तनंगे यांनी आभार व्यक्त केले। ओंकार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा गडहिंग्लजचे माजी नगराध्यक्ष राजनदादा पेडणेकर यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांची संवाद साधून मार्गदर्शन केले। सहाय्यक प्राध्यापक पूजा कोचरी सूत्रसंचालन। यावेळी सहाय्यक प्राध्यापक श्रद्धा बनसोडे, सहाय्यक प्राध्यापक गजानन कुलकर्णी, सहाय्यक प्राध्यापक संतोषी कनगुटकर, सहाय्यक प्राध्यापक सचिन पाटील, प्राध्यापक डॉक्टर संजीवनी पाटील, मुख्य लिपिक श्री प्रकाश कांबळे यांच्यासह ओंकार महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर सामंजस्य कराराच्या माध्यमातून आगामी 5 वर्षाच्या कालावधीत दोन्ही महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांचे आदानप्रदान, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय चर्चासत्रे, कार्यशाळा आयोजन, अभ्यास भेटींचे आयोजन, संशोधन इत्यादी क्षेत्रात एकत्र काम करण्यात येणार आहे।